बीडच्या मस्सरजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून प्रकरणात कसलाही जातीय वाद नाही। तो खून कोणत्या कारणावरून झाला हे बीड जिल्ह्यातील जनतेला चांगलं माहीत आहे। या प्रकरणात कुठलाही जातीवाद नाही आणि राजकारण तर नाहीच नाही, असे माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। तसेच नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळाली नाही। पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय। नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असताना प्रकाश सोळंके हे माजलगाव येथे परतले असून माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे। काय सांगाल, नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, बीडला 2 मंत्रिपद मिळाली, तुमचा देखील चर्चा होती तुमच्या नावाची, परंतु ऐनवेळी तुमचं नाव आलं नाही। आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, शपथविधी झालेला आहे आणि बीड जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री पहिल्यांदाच मिळालेले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपण अपेक्षा करूया या दोन्ही मंत्री महोदयाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, चालना मिळेल आणि त्यासाठी सरकारच्या माध्यमातून भरपूर निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी आणण्यामध्ये हे दोन्ही मंत्री यशस्वी होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही। दादा, छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, वळसे पाटील असेल, त्यांच्यासह बऱ्याच वरिष्ठ नेत्यांना, दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। नेमकं काय घडामोड घडली असेल असं वाटतं? नेमकं म्हणजे जे काही निर्देश त्यांना दिल्लीहून प्राप्त झाले, भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, हे तिन्ही या महायुतीचे घटक आहेत आणि काही निर्णय दिल्लीहून झाले असावेत असं मला वाटतं की वरिष्ठांना पक्षामध्ये किंवा इतर कामामध्ये संधी द्यायची आणि नवीन लोकांना मंत्रिमंडळामध्ये संधी द्यायचा, असं काही निर्णय झाला असावा, त्याप्रमाणे हे घडलेलं आहे। दादा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते, छगन भुजबळ आहेत, वळसे पाटील आहेत, त्यांना डावण्यात आलं आणि नवीन मंत्री घेण्यात आले, फॅक्टर तर धरून घेतलं नाही भाजप। नाही, काय माहिती नाही त्याच्याबद्दल, आमचे पक्षश्रेष्ठीच सांगू शकतील काय निकष त्यांनी लावले आणि कशामुळे निर्णय घेतले, हे फक्त तेच सांगू शकतील। त्याच्यामुळं मी काही त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही। माजलगावमध्ये एक 4 दिवसापूर्वी बॅनर लावण्यात आले होते, तिथे तुमच्या विरोधात असल्याचं म्हटलं जात होतं, हे अशा आशयाचे बॅनर का लावण्यात आले? नाही, मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल, कुठले बॅनर होते, काय होते ते मला माहिती, मी काही ते वाचलेले नाही पण तिथलं लक्षही नाही। आपण पक्षावरती नाराज आहात? अजिबात नाही। काय पक्षावर त्याच्याबद्दल नाराज आहे? पक्ष शेवटी सर्वात श्रेष्ठ असतो, आपल्या पक्षाचं नेतृत्व श्रेष्ठ असतं, त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय मान्य करूनच पुढे जायचं असतं संघटनेमध्ये। नाही, जसं निवडणुकीच्या आधी आपण राजकीय रिटायरमेंट घेतला होता, त्यानंतर तुम्हाला पक्षाने जबाबदारी दिली नाही, तुम्ही यावेळेस जा आणि तुम्ही मैदानात उतरले आणि निवडून सुद्धा आले, पण पक्षाने तुम्हाला मंत्री नाही, तसं काय पक्षाने जबाबदारी दिली नव्हती, हा निर्णय आमच्या कुटुंबानेच घेतला होता। मी रिटायरमेंट जाहीर केली होती हे खरं आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, परंतु जेव्हा निवडणुकीची राजकीय परिस्थिती बघितली तेव्हा ही निवडणूक मी लढवली तरच योग्य आहे असं माझं ठाम भूमिका, म्हणजे असा विचार मी केला आणि मग त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात निर्णय होऊन मी निवडणूक लढवायची निर्णय घेतला गेला आणि जनतेनेही तो निर्णय सार्थ ठरवला। दादा, संतोष देशमुखांच्या खुनाच्या आडून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते का? असं काय कारण आहे? कुठं कोणीच टार्गेट केलं का? आता सुरेश धस आहेत, जे युतीमधले आहेत, किंवा नाही, आता सुरेश धसनी काय बोलावं किंवा संदीप क्षीरसागरने काय बोलावं किंवा आणखीन कुणी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांना टार्गेट केलं जातंय असं काही माझं मत नाही। अतिशय क्रूर हत्या झालेली आहे, कारण नसताना झालेली, एक चांगला सरपंच गमावलेला आहे, त्याचे कुटुंब उघड्यावरती पडलेले, त्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण न आणता आरोपींना शिक्षा होणं, जे आरोपी आहेत त्यांना शोधणं, पकडणं आणि त्यांच्यावरती फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांना फाशी होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, तरच त्या कुटुंबाला न्याय दिल्यासारखं होणार आहे। हे काय राजकारणाचा विषय आहे असं मला वाटत नाही। काल त्यांच्या भावांनी पण असं सांगितलं की हा जातीवादामुळे खून झालेला नाही। मग खरं आहे ना ते, कोण म्हणलं जातीवादाने खून झाला असं कोण म्हटलं? कुणी म्हणलंय तसं?
आजपर्यंत कुणी स्टेटमेंट केलंय? हे म्हणजे मला काही समजतच नाही. हा प्रश्न तिथं उपस्थित होत नाही. कुणीही असं म्हणलेलं नाही की जातीयवादामुळं खून झाला. हा खून कशामुळं झाला, काय झाला, कुठल्या वादातून झाला, हे सगळे बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे. तिथं कोण खंडणी मागण्यासाठी गेलं होतं, कुणी मारहाण केली, त्याच्यामध्ये सरपंच म्हणून त्या ठिकाणी ते प्रकरण मिटवायला संतोष देशमुख गेले होते, एवढीच त्यांची चूक आहे, बाकी काही नाही आहे. आणि मग जातीयवादामधून झाला किंवा पेढीमधून झाला असं कोणालाच म्हणायचं नाही. ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, अतिशय वाईट घटना घडलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं सरकारने सुद्धा याच्या मुळाशी कोण आहे, काय नेमकं प्रकार झाला, कुणी खंडणी मागितली, काय झालं, हे सगळ्या प्रकार आता त्याच्यावर ते गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्या मुळाशी जावं सरकारने, एवढीच अपेक्षा आहे.